आपल्या ऑफिसच्या कामाबद्दल क्षणभर विचार करून पहा. जर तुम्हाला एखादे टार्गेट 15 दिवसात पूर्ण करायला सांगितले तर तुम्ही पहिले काही दिवस संथ गतीने ते काम करता. मग शेवटी आता थोडाच वेळ उरला आहे म्हणून खडबडून जागे होता आणि कसेबसे वेळेत काम संपवता. पण तीच तातडीने काम करण्याची आवश्यकता मनुष्य जन्माच्या बाबतीत आढळून येत नाही. ऐकण्या वाचण्यातून तर सगळ्यांना हे माहीत असतं की अनेक प्राण्यांच्या योनी फिरून आल्यावर मनुष्य जन्म लाभला आहे आणि या मनुष्य योनीतच मुक्ती मिळू शकते. मनुष्य जन्म तर खूप छोटासा आहे, याचीही डेडलाईन जवळ येतच आहे. पण तरीही मुक्तीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तितक्या जोमाने प्रयत्न होताना दिसत नाहीत. काही म्हणतात म्हातारपणी बघू, पण जर त्या आधीच मृत्यू आला तर काय? मग म्हणतात पुढच्या जन्मी बघू, पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे पुढचा जन्मही मनुष्याचाच मिळेल हे कशावरून गृहीत धरलं? त्यामुळे जे काही आहे ते आत्ताच या क्षणी या जन्मीच करायचे आहे. या जगात बहुतेक मनुष्य मी हा इकडे आहे, देव कुठेतरी दुसरीकडे आहे, मी अशी भक्ती केली की देव प्रसन्न होऊन मला काहीतरी देईल, अशा आशयाची सकाम भक्तीच करताना दिसतात. समर्थांनी दासबोधात म्हटलेच आहे, जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे आम्हास काही देव ऐसी वासना श्रीराम. थोडक्यात जग हे माणसांचे आहे आणि केवळ इच्छापूर्तीसाठी देव बनवला आहे या भ्रमातच लोक जगतात आणि मरून जातात. पण खरंच देव असा दुसरीकडे कुठेतरी आहे का? देव म्हणजे नक्की कोण? अशा अनेक प्रश्नांचा शोध फार कमी लोक घेताना दिसतात. याच उद्देशाने या चॅनलद्वारे धार्मिक पुस्तके, ग्रंथ इत्यादी ऑडिओ रूपात सोप्या मराठी भाषेत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही म्हणाल, बोलणारा कोण हे दिसत नाही, काळा की गोरा ते माहीत नाही, वय काय हे कळत नाही. मनाची तर सवयच असते, माणूस पाहिला की दृष्टी आधारे त्याची पारख करावी. तसे न घडता कोण बोलतो यापेक्षा काय बोलले आहे ह्याला अधिक महत्त्व दिले जावे म्हणून कुठेही कुठल्या व्यक्तीचे नाव किंवा चेहरा इत्यादी दाखविलेला नाही. कोण बोलतो आहे यापेक्षा काय बोलले आहे आणि त्याहूनही त्याच्याद्वारे बोलविणारा कोण याचा शोध घ्यावा. एखाद्या कागदावर सुवाच्य अक्षरात मजकूर लिहिलेला असेल तर स्तुती ही मजकुराची व लेखकाची होते, पेनाची किंवा शाईची नव्हे. तसेच आम्ही तर फक्त पेन आहोत, लिहिणारा कोणी निराळाच आहे. समर्थांनी म्हटलेच आहे, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे तरी ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी श्रीराम.